मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, देवीपाडा भागात पैसे आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पैसे कुणाचे याचा पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। मागा ठाण्यात ही सगळी रक्कम सापडली। पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास आता सुरू केलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। या संदर्भातले काही व्हिडिओज देखील समोर येतात। ते व्हिडिओज देखील टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। पोलीस देखील घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते आणि पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास देखील आता सुरू केलेला आहे। मात्र मनसेनं प्रकाश सुर्वे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर हे पैसे प्रकाश सुर्वे यांच्या असल्याचा आरोप देखील मनसेच्या माध्यमातून करण्यात आला। तर थोडासा गदारोळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात हे पैसे सापडल्याने या संदर्भातली काही दृश्य देखील समोर येत आहेत। पोलिसांकडून या संदर्भात तपासही सुरू करण्यात आलेला आहे। प्रकाश सुर्वे यांच्यावर आता मनसेने या पैशांच्या संदर्भात काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील चर्चा करूयात। सचिनजी, काय सुरू आहे? निवडणूक उद्या मतदान होतंय आणि त्यापूर्वी हे सगळे असे प्रकरण समोर येत आहेत। मागा ठाण्यामध्ये पुन्हा एक प्रकरण समोर आलंय। मोठ्या संख्येनं रक्कम या ठिकाणी सापडलेली आहे आणि मनसेनं शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर आरोप केले पैसे वाटल्याचा। एक किळसवाणा प्रकार झालेला आहे। महाराष्ट्राला यांनी अनितीच्या मार्गावर नेलं। हे सरकार जेव्हा आलं होतं ते अनितीच्या मार्गाने आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी हा जो चिखल त्या ठिकाणी पसरवला आहे तो आपल्याला दिसतोय। किती पैशाचा हा महापूर यावा, कुठना येतात हे पैसे? जनसामान्यांना लुटलेला पैसा आहे हा आणि तो सगळे पैसे जेव्हा वाटले जातात ते सत्ताधाऱ्यांच्याच कडचे असावेत। आज काय झालं, आज काय काल काय तिकडे नाशिकमध्ये, त्याच्या आधी त्या कोणाच्या गाडी ते शहाजी बापूंच्या गाडीच्या त्याच्या संबंधातल्या लोकांच्या बरोबर पैसे सापडतायत। येतात कुठं एवढे पैसे? आणि या मार्गाने जर तुम्हाला सत्ता तिकडे प्राप्त करायची असेल तर मग आता ह्याला काय म्हणावं? हे भयानक प्रकार आहे, किळसवाणा आहे। याची मला असं वाटतं की इतकं तिरस्करणीय आहे। किती तीव्र शब्दामध्ये याचा निषेध करावा। मला वाटतं जनता काय आता पाहते की नाही पाहते, हा आता जनतेवरती आम्ही हा विषय सोडतोय। भयानक आहे प्रकार। संपूर्ण विटंबना चाललेली आहे। हे वस्त्र चाललेले दुर्योधन आणि दुःशासनांकडनं, एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतो। ठीक आहे सचिनजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भात तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।